अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका, मनसैनिक नाराज। अकोल्यामध्ये मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली। मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्याला भीक घालत नाही, गाडी तोडफोडीवरती अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं नाव घेतात आणि गुंडागर्दी करतात, हा भेकड हल्ला आहे, या विरोधामध्ये कायदेशीर तक्रार दाखल करणार, मिटकरींची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींवरती हल्ला करणारे सर्व मनसैनिक फरार, जीवे मारण्याचा मनसैनिकांचा प्रयत्न असल्याचाही मिटकरींचा आरोप। विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी भाजप सावरकरांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणणार, सूत्रांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महाविकास आघाडीला पाठिंबा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांची माहिती। मोफत उच्च शिक्षणासाठीचे ऑनलाईन पोर्टल सुरू, मुलींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत दिलं जाणार, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची 7 ऑगस्टला एकत्रित सुनावणी होणार, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून तातडीच्या सुनावणीची होती मागणी। नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, मुंबई उच्च न्यायालयातील मलिकांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर, नवाब मलिक सध्या वैद्यकीय उपचारांसाठी जामिनावरती बाहेर। सरकार विविध योजनांच्या जाहिरातींवरती 270 कोटी 5 लाख रुपये खर्च करणार, बाह्य प्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख रुपये, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केलेल्या प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद। राज्य शासनाच्या जाहिरातीच्या खर्चावरती जयंत पाटील यांची टीका, सत्ताधारी स्वतःची जितकी प्रसिद्धी करतील तितका सामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग वाढत जाईल, जयंत पाटील यांचं वक्तव्य। महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन इथे निरोप, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल बैस यांना निरोप, नौदलातर्फे मानवंदना। राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्ट पासून संपावर जाणार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जावं, या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा। निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांबरोबरच पत्नीला देखील मोफत प्रवास करता येणार, एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। पावसाळी आजारांचा राज्यामध्ये प्रादुर्भाव, मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, दररोज मलेरियाचे 37 तर डेंग्यूचे 16 रुग्ण आढळून येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती। मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या बघूयात सुपरफास्ट। मातोश्री बाहेर केरे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामध्ये कल्याणमधील भाजपचा पदाधिकारी, ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांचा आरोप। आरक्षणाची मर्यादा वाढवणं राज्य सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या हाती, त्यामुळे सर्वांनी पंतप्रधान मोदींना भेटलं पाहिजे, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट। आरक्षणावरती सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, आंदोलकांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, तर मातोश्री बाहेर आंदोलन करणारे केरे पाटील भाजपचे असल्याचाही दानवेंचा आरोप। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची उद्या मुंबईच्या वांद्रे इथल्या रंगशारदामध्ये बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणार बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती श्याम मानव यांनी आरोप केले होते, त्या श्याम मानव यांनी आज मातोश्रीवरती जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उरणमध्ये यशस्वी शिंदे या तरुणीच्या झालेल्या हत्येचे मुंबईमध्येही पडसाद, 1 ऑगस्ट रोजी कांजूर आणि भांडूप बंदची हाक। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उरण प्रकरणातल्या कुटुंबियांची घेतली भेट, दोषींवरती कठोर कारवाईचंही दिलं आश्वासन। उरणमधील पीडितांबद्दल चकार शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांबद्दल कपोलकल्पित बाष्कळ विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत, रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला।
उरण हत्याकांडातील संशयित आरोपी दाऊद शेखला कलबुर्गीमधून अटक। 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद शेख तरुणीचा पाठलाग करतानाही कॅमेऱ्यात कैद। उरण हत्याकांड प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मोहसिनला चौकशीच्या नंतर सोडून दिलं। कर्नाटकमधून मोहसिनला मुंबई पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात। आरोपी दाऊदकडून यशस्वी शिंदेच्या हत्येची कबुली, तर यशस्वीच्या चेहऱ्यावरील जखमा जनावरांनी केल्या असाव्यात, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची माहिती। उरण हत्याकांड प्रकरणी शर्मिला ठाकरेंनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांची घेतली भेट। राज्यामध्ये शक्ती कायदा लागू करण्याची पंतप्रधानांना विनंती करणार। भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया। उरण हत्या प्रकरणातील यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांची अदिती तटकरे यांनी सुद्धा घेतली भेट। अदिती तटकरे यांच्याकडून कुटुंबियांचं सांत्वन। भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरामधल्या खड्ड्यांभोवती रांगोळी काढून मनसेचं आंदोलन। 2 दिवसांमध्ये खड्डे न बुजवल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलनाचा प्रशासनाला इशारा। घाटकोपरच्या असल्फा परिसरामध्ये मनसेचं खड्ड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन। ढोल वाजवत आणि खड्ड्यांमध्ये रोपं लावून चालकांना बामही देऊन केला निषेध। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेमध्ये राडा। वरळीमधलं राजकीय वातावरण तापलं। जांभोरी मैदानामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरून दोन्ही गट आपापसात भिडले। संतोष धुरी आणि संदीप देशपांडे घटनास्थळी गेले असताना बाचाबाची। भिवंडीच्या अनेक भागामध्ये गांजा विक्री सुरू। एका महिलेकडून 24 लाखांचा 2 किलो 422 ग्रॅम चरस जप्त। महिलेला अटक। पोलिसांकडून शोध सुरू। भिवंडी तालुक्यातील कोनगाव हद्दीमध्ये एका मोबाईलच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल। सांगली जिल्हा प्रशासनाकडून कृष्णेच्या पात्रामध्ये सुरक्षिततेबद्दल मॉक ड्रिल। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली ते अर्जुनवाड पर्यंतच्या पात्राची केली पाहणी। कोयना धरण परिसरामध्ये पावसाची संततधार, त्यामुळे धरणाच्या 6 वक्र दरवाजांमधून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होणार। अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवरती भाजपचा दावा। मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावरती निवडून येईल। माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दावा। 2 ऑगस्टला मावळमध्ये मेळाव्याचं आयोजन। अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीमध्ये तिढा। मावळमध्ये भाजपने धरलेला आग्रह योग्य नाही। भाजपच्या दाव्यावरती सुनील शेळकेंकडून नाराजी व्यक्त। करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये 15 जेसीबीमधून भंडाऱ्याची उधळण करत संत बाळूमामा यांच्या पालखीचं जोरदार स्वागत। मिरवणुकीमध्ये डोक्यावरती कलश घेऊन शेकडो महिला सहभागी। पुण्यामध्ये 988 वाहन चालकांकडून 50 पेक्षा अधिक वेळा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन। त्या वाहन चालकांवरती वाहतूक शाखेची कारवाई। 21 पुणेकरांनी 100 वेळा नियम मोडल्याची माहिती। सिंहगड किल्ल्यावरती जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। सिंहगडाच्या किल्ल्याच्या दिशेने जाणारा रस्ता बंद। सोलापूरमध्ये बळीराजा एकता समितीकडून 1 दिवसीय धरणं आंदोलन। पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन। पीक विमा न मिळाल्यास निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचाही आंदोलकांचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत विविध शासकीय योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशी समितीची फेर चौकशी केली जावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन। माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील गणेशगाव इथल्या बंधाऱ्याचा भराव फुटून रस्ता वाहून गेला। एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाकरे गटाची युवासेना आक्रमक। निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करत केलं थाळीनाद आंदोलन। पिंपरी चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमामधून तरुणीची हत्या। आरोपी अविराज खरातला 12 तासांमध्ये बेड्या। आणि मराठवाड्यामधल्या बातम्या बघूयात सुपरफास्ट। विधानसभेमध्ये मराठा समाजाचे 50 वाघ गेले पाहिजेत, जरांगे यांचं वक्तव्य। तर मराठा बांधवांना विधानसभेच्या तयारीला लागण्यासाठी सांगितल्याची जरांगेंची माहिती।
लातूरमध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्येकडून पंकजा मुंडे यांचं गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत। पंकजा मुंडे आमदार झाल्याच्या नंतर चव्हाण कुटुंबियांनी केला पंकजांचा सत्कार। लातूरहून बीडच्या दिशेने येत असताना पंकजा मुंडेंनी प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट। पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। नांदेडमध्ये ओबीसी आंदोलन आक्रमक, मोर्चा काढत दिली हिमायतनगर बंदची हाक। मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी ही मागणी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धुंदलवाडी इथे ट्रक डिवायडर तोडून थेट नाल्यात कोसळला। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात, चालक जखमी। जालन्याच्या सिंदखेड चौफुली इथे कारची बसला मागून धडक, बस जागेवरच उलटल्यामुळे बसमधील 6 तर कारमधले 4 जण जखमी। अपघातानंतर गाडीचा अक्षरशः चुराडा। जालन्यामधल्या मंठा शहरामध्ये भीषण अपघात, आयशरच्या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू। मंठा इथल्या देवी रोडवरची घटना, अपघाताच्या नंतर चालक फरार। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये सशस्त्र दरोडा, 4 जण गंभीररित्या जखमी, जखमींमध्ये 1.5 महिन्याच्या बाळाचा समावेश। केरूळ इथल्या भागवत वस्तीवरती सशस्त्र दरोडा, पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल। तिरुपतीच्या धर्तीवरती त्र्यंबकेश्वरमध्ये मिळणार ऑनलाईन दर्शन, श्रावण महिन्यामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची योजना। ऑनलाईन दर्शनाचे स्लॉट बुकिंग, पहिलं येणाऱ्याला प्राधान्य। नाशिकमधल्या कपालेश्वर मंदिर पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार। श्रावण महिन्यामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर देवस्थान समितीचा निर्णय। नाशिक बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक, लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी केली काळे यांना अटक। 2 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आला होता गुन्हा। अहमदनगर झेडपीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक, अनेकांच्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब शेलारांचा मोलाचा वाटा। जळगावच्या प्रसिद्ध आरएल ग्रुपकडून स्टेट बँकेची कर्ज प्रकरणामध्ये 352 कोटींची फसवणूक। सीबीआयच्या तपासानंतर आता मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या संशयामधून प्रकरणाचा तपास ईडीकडे। अहमदनगर इथे पारधी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण, उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशारा। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरच्या पुलाला पडल्या भेगा, अवजड वाहनांचा वावर वाढल्यामुळे पुलाला भेगा, पुलाचे 2 भाग होण्याची शक्यता, वाहन चालकांमध्ये घबराटीचं वातावरण। मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील मका, टोमॅटोचं पीक हे लष्करी अळी आणि करपा रोगाच्या विळख्यात। महागड्या औषधांची फवारणी करूनही काहीही उपयोग नाही, शेतकरी हवालदिल। धुळे जिल्ह्यामध्ये प्रथमच मिनी मोक्काच्या अंतर्गत 2 सराईत चोरट्यांवरती देवपूर पोलिसांची कारवाई। चोरट्यांकडून इलेक्ट्रॉनिक मोटार आणि बॅटरी असा 8,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। धुळे शहराजवळच्या गरताडबारीमध्ये ट्रकची 4चाकीला धडक, मद्यधुंद ट्रक चालकावरती मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अपघातामध्ये मृत झालेल्या पत्रकार हर्षल भदाणेंवरती बोरकुंड या मूळ गावी अंत्यसंस्कार। अहमदनगर पुणे महामार्गावरील एका दुकानासमोर बसलेल्या मनोरुग्णाला वाहतूक पोलिसांकडून लाथेनं मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। पोलीस कर्मचारी सुपा पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।